धबधबा आला इथं. धबधबा बघून घ्या एकदा. वा क्या बात आहे. बघू शकता आपण डायरेक्ट ढगात आहे. आपण माथेरानहून आता फायनली खाली आलेलो आहे. आणि विषय असा झाला की वरती इतकी ट्रॅफिक होती, इतके पर्यटक होते आणि रूम मिळणं शक्य नव्हतं. आणि ज्या रूम मिळत होत्या त्या खूप जास्त किमतीच्या होत्या, खूप एक्सपेन्सिव्ह होत्या. त्याच्यामुळं आम्ही, आणि विशेष म्हणजे वरती पाऊस इतका होता आणि तिथल्या बाकीचे जे तिथले जे लोक आहेत, स्टाफचे लोक किंवा जे टुरिस्ट गाईड आहे त्यांचं म्हणणं होतं की 2-3 दिवसापासून सलग असा पाऊस पडतोय आणि कंटिन्यू असा पाऊस असल्यामुळं इथं म्हणजे एक्सप्लोअर करणं खूप कठीण जातं आहे. म्हणजे आमचे जे मित्र होते, सोबतचे जे सहकारी होते, त्यांचे मित्र होते वरती, त्यांनी सांगितलं की 2-3 दिवसापासून खूप पाऊस आहे चालू आणि असाच पाऊस 2-3 दिवस राहू शकतो. त्याच्यामुळं म्हणलं आता इतकं जर का असं वातावरण असेल तर आपल्याला फिरणं शक्य नाही. त्याच्यामुळं आपण काय केलं, त्या ठिकाणाहून खालीच येणं पसंत केलं. आणि आता आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो आहे. काहींचं म्हणणं आहे पनवेलला जाऊ, काहींचं म्हणणं आहे लोणावळा खंडाळ्याला जाऊ. तर बघू आता नेमकं काय होतंय. तर तुम्ही बघितलं, तुम्हाला वॉटरफॉल वगैरे आपण दाखवला. बघू आता काय काय होतं, तर तुम्हाला सगळी अपडेट मिळत जाईल. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज घर में मैं गरीब हो तुम अमीर हो. तेरांच्या नंतर आपण आता आलेलो आहे एकविरा देवी दर्शनासाठी. बघा इकडं मग कसलं वातावरण आहे, डोंगर वगैरे आहेत. हा वातावरण इथं अशा पद्धतीनं आता दुकानं वगैरे आहेत. मग काय ते थंडी वाजायला आली. हो थंडी बापरे. आपण भिजलो ना, त्याच्यामुळे थंडी वगैरे जास्त. त्याच्यामुळे मित्रांनो काय झालं, रेनकोट घालून घेतला. थंडी वाजायला मी म्हणलं रेनकोटच्या त्याच्यामुळे थोडा बचाव होईन आपला. त्याच्यामुळे इतका धबधबा आला इथं. धबधबा बघून घ्या एकदा. वा क्या बात आहे. याच्या आम्हाला कशा पद्धतीने ठिकाणी पाणी एकदम असं एकदम आशा पाहिजे, एकदम असं वर चढायचं काम पडायला लागलं. चला चला चला. चला कोण 5 जातात आपण कॉम्पिटिशन लो. ओ कॉम्पिटिशन दामरी से जाएंगे. दुकान आहेत बघा. आणि बघा हे गिराईचं या ठिकाणी हे रूप आहे. तसे काही इतके दाट दुकानं नाही आहे. काही दुकान आता बंद पण झाले. नंबर काही की मंदिर बंद व्हायचं टाइम झालेलं आहे. त्याच्यामुळे आता चाललोय लवकर. आता फोटो वगैरे काढायचा प्लॅन होता खाली. बघू आता. माहोल भाई एक नंबर बांधलेलं, एक नंबर. बघू शकता आपण डायरेक्ट ढगात आहे. इतकं भयानक धोकं आहे आणि इतकं ढगा आलेले दाटून आणि पाऊस चालू आहे. विशेष म्हणजे हे बघा पाठीमागं तर बिलकुल काही दिसणार नाही तुम्हाला खालचं. इतकं धोकं गाडी घेऊन आलेलं आहे. पाऊस असल्यामुळं मयूर गेला पळत समोर. रेनकोट असल्यामुळे मी थोडा मन चालतोय. असं सीन आहे असा.
खाली सगळं वस्ती आहे, सगळ्या गोष्टी, पण खालचं काही दिसणार नाही तुम्हाला, कारण की तेच वेदर कसं झालेलं आहे सध्या. नेक्स्ट लेवल भाई, नेक्स्ट लेवल. तर चला आपण फायनली आलेलो आहे आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी एकदम मंदिराच्या परिसरामध्ये. ते बघू शकता ही दर्शन रांग इथली, आणि समोर बघू शकता या ठिकाणी हे मंदिर आहे देवीचं. दम लागला ना आले का भागो तात्या भागो. फायनली दर्शन झालेले आहे. अवघ्या 5 ते 10 मिनिटाचं दर्शन झालं मंदिरात काय भरत आलो. आणि आता चाललोय खाली लगेच, कारण की पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे. आणि या ठिकाणाहून आपल्याला पुण्याला जायचं आहे बहुतेक. आता बघू खाली गेल्याच्या नंतर काय नियोजन होतं काय नाही, ते चालू आहे तसं विचार, पण बघू काय होतं ते. आता काय वातावरण व्यवस्थित काय भयानक वातावरण झालं म्हणलं. गुपाव जाईल हा. तर हाय पब्लिक, आता आपण माथेरान नंतर आपण गेलो होतो एकविराईचं दर्शन घेण्यासाठी माथेरानहून, आणि आता आपण तिथून ट्रॅव्हलिंग करत आपण आता पुणे ते जालना छत्रपती संभाजीनगर या हायवेवरती आता आहे. आणि तुम्ही बघू शकता हा हायवे आहे. आणि हॉटेल या नावाच्या एका रेस्टॉरंटवरती आम्ही थांबलेलो जेवण्यासाठी. आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण सकाळी मित्रमंडळींनी आपल्या नॉनव्हेज ऑर्डर केलं होतं, आणि आता आपण त्यांचं म्हणणे आता नॉनव्हेज खाऊन कंटाळलो, तर व्हेज आपण या ठिकाणी ऑर्डर करूया. बैंगन मसाला भाजी सांगितली, एक गावरान पद्धतीचं बेसन सांगितलं, आणि एक अजून काय शेवभाजी ना शेवभाजी सांगितली. अशा 3 भाज्या सांगितल्या. आता ऑर्डर दिलेली आहे आणि काही वेळेमध्ये आपली ऑर्डर येऊन जाईल. फायनली आपली भाजी आलेली आहे. बघा बैंगन मसाला, हे बघा हे बेसन, आणि याच्यामध्ये आपल्याला शेवभाजी. कस काय भाजी आहे? भाकरी आले भाई, भाकर आणि हे बेसन. काय म्हणतो पाहुणे? पाटलाच गावचे आहेत माझ्या. तू बिरची आहे का? दुसरी कोणत्याच आहे समोर. फायनली आता जेवण झालेलं आहे मित्रांनो आपलं, आणि भाऊसोबत ओळख पण निघाली योगायोग. जे हॉटेलचे जे मालक आहेत, जे ओनर आहेत, ते आहेत आपल्या श्रीगोंद्याचे, आणि ते इकडं सध्या आता पुण्याकडं स्थायिक झालेले आहे हॉटेल व्यवसायानिमित्त. तर हे बघू शकता, हे भाऊ आहेत ते. भाऊ नाव काय तुमचं? देवा गोगरे. देवा गोगरे, श्रीगोंद्याचे ना? श्रीगोंदा. आमचा असाच विषय चालला होता. ते बोलले मग तुम्ही हाय कुठले म्हणे. म्हणलं आम्ही जालन्याचे. मग ते जारांगे पाटलाचं नाव सांगितलं त्यांनी. म्हणलं आम्ही जारांगे पाटलाचेच समर्थक आहेत. मग नंतर भरपूर काही गप्पा गोष्टी झाल्या, आणि एकदम छान वाटलं दादाला भेटून. आणि विशेष म्हणजे जेवण त्यांनी इतकं भारी दिलं, उत्कृष्ट प्रकारचं जेवण दिलं, आणि घरगुती जेवण दिलं. कुठलंही समजा टेस्टिंग पावडर नाही काय नाही, एकदम जबरदस्त जेवण दिलं, आणि एकदम मन तृप्त झाला. आता एकच करायचं, लॉजिंग बघू आता कधी, आणि रात्रीचा स्टे करू आता. आणि प्रत्येकाला माझी आवर्जून विनंती, संभाजीनगर जालना कुठले बी जर व्यक्ती आले, आपले जगदंबा हॉटेल आहे, आपलेच माणसं नगरवाला, नगर रोड हॉटेलवर आमिष जेवायला या. एकदम उत्कृष्ट जेवण भेटेल, पोटाला त्रास नाही, खाण्याला त्रास नाही, काही नाही. जिभेची चव तुमची जी तुम्हाला लागेल ती भेटून जाईल. दादा एकदा एक्झॅक्ट लोकेशन सांगा आपलं. शिक्रापूर पासून 5 किलोमीटर, हॉटेल जगदंबा, नगरवाला, चाकण रोड.
चला असो मित्रांनो, तर आता हा ब्लॉग इथंच आपण संपूयात. भेटूयात एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन एखाद्या टॉपिकवरती. तुर्तास धन्यवाद. जय जय जाऊ, जय शिवराय, जय छत्रपती शंभूराजे.